नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत गोल्डन ग्लोब्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? जगातील सर्वात उंच हरित हायड्रोजन प्रकल्प हा कुठे उभारण्यात आलेला आहे? तसेच सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? या आणि अजून काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शेवटपर्यंत तुम्ही जर पाहिलात, तर तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स ह्या आज समजणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 21व्या जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर अनिल काकोडकर. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच पणजी या ठिकाणी 21वे जागतिक मराठी संमेलन पार पडलेले आहे आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर अनिल काकोडकर. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच 99वे साहित्य संमेलन देखील पार पडलेले आहे. हे कोणत्या शहरात पार पडलेले आहे आणि 100वे साहित्य संमेलन कुठे होणार आहे, हे तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण आपण काही दिवसांपूर्वीच याबद्दल चर्चा केलेली आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 13 जानेवारी. 13 जानेवारी 1779 मराठ्यांचा वडगाव येथे विजय. प्रथम इंग्रज मराठा युद्ध जे 1775 ते 78 किंवा 80 पर्यंत पण ते चालले होते. या कालावधीमध्ये जो काही मराठ्यांचा युद्ध झाले होते इंग्रजांसोबत, त्यामध्ये वडगाव येथे मराठ्यांचा विजय झालेला होता. आणि हा विजय झाल्याच्यानंतर सालबाईचा तह देखील झालेला होता. इतिहासामध्ये आपल्याला याबद्दलची फॅक्ट्स ऑलरेडी विचारण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. 13 जानेवारी 2016 म्हणजे आजच्या दिवशी फसल बिमा योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. अतिशय महत्त्वाची ही योजना आहे आणि आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने देखील खूप महत्त्वाची आहे. यामध्ये प्रमुख महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो हप्ता आहे तो म्हणजे खरीपसाठी 2%, रब्बी पिकासाठी 1.5% तर नगदी पिकांसाठी 5% आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी विमा संरक्षण दिले गेलेले आहे. शेतकऱ्यांना केवळ 50%च विम्याचा हप्ता भरावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकारकडून 50% अनुदान दिले जाते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे भूस्खलन, गारपीट, पूर, दुष्काळ इत्यादी उत्पादनाचे नुकसान करणाऱ्या आपत्ती, कीटकांचा प्रादुर्भाव ज्यामुळे उत्पादनाचे नुकसान होते, ते देखील पी-एम-एफ-बी-वाय म्हणजेच फसल बिमा योजनेमध्ये कव्हर केले जाते. त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही योजना आहे. थोडक्यात आपण याबद्दल माहिती पाहिली आहे. 13 जानेवारी 1949 भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 2025 मध्ये भारतातील महिलांसाठी सर्वाधिक अनुकूल शहर कोणते ठरले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 बेंगळुरू आणि पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेंगळुरू. तर भारतातील महिलांसाठी सर्वाधिक अनुकूल शहरे 2025 याची यादी समोर आलेली आहे. यामध्ये पहिला क्रमांक ठरलेला आहे कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरू. दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू मधील चेन्नई. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रातील पुणे. तर चौथ्या क्रमांकावर आहे तेलंगणामधील हैदराबाद. वर्क प्लेस कल्चर कन्सल्टिंग फर्जी अवतार ग्रुपच्या अहवालात हे उघड केलेले आहे. सामाजिक समावेशन स्कोअर यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे? तो सुरक्षितता आणि सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षणाची उपलब्धता, गतिशीलता आणि वाहतूक आणि एकूण राहणीमान या सर्व गोष्टींचा विचार करता भारतातील महिलांसाठी सर्वाधिक अनुकूल शहर म्हणून बेंगळुरू या शहराची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न. गोल्डन ग्लोब्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा हा कोणता ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सिनर्स, पर्याय क्रमांक 2 हॅमनेट, पर्याय क्रमांक 3 द सिक्रेट एजंट आणि पर्याय क्रमांक 4 द बॅटल आफ्टर अनादर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हॅमनेट. तर गोल्डन ग्लोब 2026 हे आता नुकतंच जाहीर झालेले आहे आणि यामध्ये विजेत्यांची संपूर्ण यादी खाली दिलेली आहे. आपण पटकन त्या सर्व यादीवर एकदा नजर फिरूया. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे हॅमनेट. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्युझिकल आणि कॉमेडी या गटामध्ये भेटलेला आहे वन बॅटल आफ्टर अनादर. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट ठरलेला आहे द सिक्रेट एजंट. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरलेला आहे के पॉप डेमन हंटर्स. आता अभिनय पुरस्कारामध्ये वळूया. सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा गटामध्ये वॅग्नर मुरा द सिक्रेट एजंट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा गटामध्ये जेसी बकली हेमनेट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्युझिकल कॉमेडी या गटामध्ये
टिमोथी शाल्मे मार्टी सुप्रीम या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्युझिकल कॉमेडी या गटामध्ये रोज बर्न इफ आय हॅड लेग्स आय वुड किक यू या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्टेलन स्कार्सगार्ड सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटासाठी. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार टियाना टेलर हिला वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी मिळालेला आहे. त्यानंतर दिग्दर्शन आणि संगीत या गटामध्ये आपण पुरस्कार थोडक्यात पाहूया. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार भेटलेला आहे पॉल थॉमस अँडरसन यांना वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट पटकथा हा पुरस्कार पॉल थॉमस अँडरसन यांना पुन्हा एकदा वन बॅटल आफ्टर अनादर यासाठीच भेटलेला आहे. तर सिनेमॅटिक व बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट हा पुरस्कार सिनर्स या चित्रपटाला भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत हा लुडविग गोरान्सन यांना सिनर्स या चित्रपटासाठी भेटलेलं आहे. तर सर्वोत्कृष्ट मूळ गाणे हे गोल्डन या गाण्याला मिळालेले आहे. हे आहे केप ऑफ डेमन हंटर्स या चित्रपटातील. तर टीव्ही आणि वेब सिरीज यामध्ये देखील काही पुरस्कार मिळालेले आहेत. सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज आहे द पिट. सर्वोत्कृष्ट म्युझिकल कॉमेडी सिरीज आहे द स्टुडिओ आणि सर्वोत्कृष्ट लिमिटेड सिरीज ठरलेली आहे ॲडोलसन्स. आता यामधील देखील काही पुरस्कार महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ड्रामा सीरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे नोआ वाईल द पिट या सीरीजसाठी. ड्रामा सीरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे रिया सिहॉन प्ल्युबर प्ल्यू प्लर्बिस या सीरीजसाठी. सॉरी जर मी त्याचं प्रोनाऊन्सिएशन जर चुकीचं करत असेल तर तुम्ही ते क्लिअर करून कमेंटमध्ये सांगू शकता. लिमिटेड सीरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार भेटलेला आहे स्टीफन ग्रॅहम यांना ॲडोलसन्स या सीरीजसाठी. म्युझिकल किंवा कॉमेडी सीरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे सेथ रोगन द स्टुडिओ या सीरीजसाठी. म्युझिकल कॉमेडी सीरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे जीन स्मार्ट हॅक्स या सीरीजसाठी. लिमिटेड सीरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे मिशेल विल्यम्स डाईंग फॉर सेक्स या सीरीजसाठी. ड्रामा सीरीजमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरलेली आहे एरिन डोहर्टी ॲडोलसन्स या सीरीजसाठी. तर ड्रामा सीरीजमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरलेला आहे ओवेन कुपर ॲडोलसन्स या सीरीजसाठी. काही विशेष पुरस्कार देखील जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये स्टँडअप कॉमेडी परफॉर्मन्स आहे रिकी गर्वेस यांना. तर सर्वोत्कृष्ट पॉडकास्ट हा पुरस्कार भेटलेला आहे गुड हँग विथ एमी पोहलर. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अमेरिकेने किती आंतरराष्ट्रीय संस्थांमधून नुकतीच माघार घेतलेली आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 51, पर्याय क्रमांक 2 60, पर्याय क्रमांक 3 66 आणि पर्याय क्रमांक 4 75. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 66. अमेरिकेची नुकतीच 66 आंतरराष्ट्रीय संस्थांपासून फारकत घेतलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स याचा देखील समावेश आहे. व्हाईट हाऊसची नेमकी काय भूमिका आहे? तर संबंधित संस्था अमेरिकेच्या हिताविरुद्ध काम करतात असा आरोप अमेरिकेने केलेला आहे. अमेरिकन करदात्यांच्या निधीचा गैरवापर होत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. या संस्थांमुळे अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला व आर्थिक हितांना धोका निर्माण होतो असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. आता खरं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी यामुळे अमेरिकेच्या कोणत्या सार्वभौमत्वाला नेमका दावा होतोय किंवा धोका निर्माण होतोय हा एक पद्धतीने एक प्रश्नच आहे. आता आपण थोडक्यात आंतरराष्ट्रीय सौर आघाडी याबद्दल माहिती पाहूया. भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेली ही जागतिक सौर ऊर्जा आघाडी आहे, ज्याचे मुख्यालय गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे. 120 पेक्षा अधिक देश सदस्य यामध्ये आहेत, जे स्वच्छ व नवीकरणीय ऊर्जेसाठी महत्त्वाचा मंच आहे. उद्दिष्ट आहे सौर ऊर्जेला प्रोत्साहन देऊन जीवाश्म इंधनावरील अवलंब कमी करणे. याची संकल्पना नोव्हेंबर 2015 मध्ये लंडन या ठिकाणी वेम्बली स्टेडियम या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती. तर याची औपचारिक स्थापना माराकेश मोरोक्को या परिषदेमध्ये 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी केलेली होती. आणि अमेरिका हा नोव्हेंबर 2021 मध्ये 101 वा सदस्य देखील झालेला होता. अमेरिकेच्या माघारीमुळे जागतिक सौर सहकार्य व हवामान धोरणावर परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आता यापूर्वी काही म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही इतर संस्थांमधून देखील माघार घेतलेली आहे. 2025 नंतर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद तसेच पॅलेस्टिनी मदत एजन्सीला निधीबंध, युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आणि पॅरिस हवामान करार यातून देखील माघार घेतलेली आहे. यामुळे आता एकूण परिणाम काय होईल तर ट्रम्प प्रशासनाचा आता अमेरिका फर्स्ट या धोरणावर भर असणार आहे.
आणि यामुळे जागतिक प्रशासन, हवामान बदल व स्वच्छ ऊर्जा उपक्रमामध्ये अमेरिकेची भूमिका कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच हरित हायड्रोजन प्रकल्प कुठे आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 सिक्कीम, पर्याय क्रमांक 2 चुशूल, पर्याय क्रमांक 3 कारगिल आणि पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चुशूल, लडाख या ठिकाणी. तर चुशूलमध्ये हरित हायड्रोजन प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे. लडाखमधील चुशूल, जे 14,500 फूट उंचीवर आहे, हा आता जगातील सर्वात उंच हरित हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. भारतीय लष्कर व एन-टी-पी-सीच्या यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे. सीमावर्ती भागातील जवानांना 24 तास अखंड वीज पुरवठा सुनिश्चित यामुळे होणार आहे. प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय? तर सौर ऊर्जेवर आधारित हरित हायड्रोजन निर्मिती, म्हणजेच पाण्याचे विघटन करून हायड्रोजन वायू तयार केला जातो. मायक्रोग्रिड प्रणाली म्हणजेच लहान स्वयंपूर्ण वीज जाळी यामध्ये असणार आहे. डिझेल जनरेटरला हा पर्याय असणार आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंब कमी होणार आहे. कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल. दरवर्षी सुमारे 1500 टन उत्सर्जन कमी होणार आहे. कठीण परिस्थितीत देखील हे कार्यक्षम असणार आहे. म्हणजेच -40°C तापमान आणि जोरदार वारे व कमी ऑक्सिजनमध्येही हे कार्यरत असणार आहे. लष्कर व पर्यावरणासाठी अधिक लाभ असणार आहे. स्वच्छ विश्वासार्ह कमी खर्चिक ऊर्जा, तसेच इंधन वाहतूक अडचणींवर मात, शाश्वत विकास, आत्मनिर्भरता व लष्करी सज्जतेला यामुळे बळ देखील मिळणार आहे. भारताच्या हरित हायड्रोजन ध्येयाला यामुळे चालना देखील मिळेल. भारताचे लक्ष्य आहे 2030 पर्यंत 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजन उत्पादन करणे. गावांना स्वच्छ ऊर्जा पुरवणारा भारतातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. पुढचा प्रश्न, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 75, पर्याय क्रमांक 2 80, पर्याय क्रमांक 3 100 आणि पर्याय क्रमांक 4 125. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 75. तर सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाला आता नुकतीच 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि हे झाल्यानिमित्त 8 ते 11 जानेवारी या दरम्यान सोमनाथ येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. उत्सवाचे कारण व संदेश म्हणजे काय आहे? तर इसवी सन 1026 मधील पहिल्या नोंदवलेल्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ हा उपक्रम देखील चालू आहे. आता याचे ऐतिहासिक महत्त्व आत्ता सांगितल्याप्रमाणेच सध्याचे सोमनाथ मंदिर पुनर्बांधणी करून पुन्हा खुले झाल्याला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. सोमनाथ मंदिर हे भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि अखंडतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे लक्षात घ्या, सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी होत्या आणि या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे. त्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 पॅरिस, पर्याय क्रमांक 2 लंडन, पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क आणि पर्याय क्रमांक 4 गुरुग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.